नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक 7 गती, बल व कार्य या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। या ठिकाणी कंसात काही पर्याय दिलेले आहे। आपल्याला योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत। त्यातील अ, जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल टिंबटिंब असते। योग्य उत्तर आहे एक समान। दुसरी रिकामी जागा, जर वस्तू एक समान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण टिंबटिंब असते। उत्तर आहे 0। टिंबटिंब ही राशी अदिश राशी आहे। उत्तर चाल ही राशी अदिश राशी आहे। पुढचं, टिंबटिंब म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर। योग्य उत्तर आहे वेग। प्रश्न क्रमांक 2, आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या। सचिन आणि समीर मोटरसायकलवरून ए या ठिकाणापासून निघाले। बी या फाट्यापाशी वळून सी येथे काम करून सीडी मार्गे ते डी या फाट्याशी आले व पुढे ई येथे पोहोचले। त्यांना एकूण 1 तास एवढा वेळ लागला। त्याचे ए पासून ई पर्यंतचे प्रत्यक्ष कापलेले अंतर व विस्थापन काढा। त्यावरून चाल काढा। ए पासून ई पर्यंत एई या दिशेने त्यांचा वेग किती होता? या वेगाला सरासरी वेग म्हणता येईल का? बघा, या प्रश्नाचे उत्तर आपण या प्रकारे काढणार आहोत। सचिन आणि समीरने कापलेले अंतर। बघा, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी 3 किलोमीटर, बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी 4 किलोमीटर, सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी 5 किलोमीटर आणि डी पासून ई पर्यंत जाण्यासाठी 3 किलोमीटर। म्हणजे एकूण अंतर बरोबर 3 + 4 + 5 + 3 बरोबर 15 किलोमीटर। म्हणजे प्रत्यक्ष कापलेले अंतर आहे 15 किलोमीटर। आता एकूण विस्थापन ए पासून ई पर्यंत 3 + 3 + 3 बरोबर 9 किलोमीटर। एकूण विस्थापन आहे 9 किलोमीटर। आता या ठिकाणी आपल्याला चाल शोधून काढायची आहे। चाल बरोबर अंतर भागिला वेळ। अंतर आहे 15 किलोमीटर, त्याला वेळ लागलेला आहे 1 तास, म्हणजे 15 किलोमीटर भागिला 1 तास बरोबर 15 किलोमीटर पर तास। या प्रकारे वेग बरोबर विस्थापन भागिला काळ। विस्थापन आहे 9 किलोमीटर आणि वेळ लागलेला आहे 1 तास, म्हणजे उत्तर मिळालं 9 किलोमीटर पर तास। ए पासून ई पर्यंतचा वेग आहे 15 किलोमीटर पर तास। याला सरासरी वेग म्हणता येईल। प्रश्न क्रमांक 3, खालील ए गटांमधील शब्दांची योग्य जोडी बी व सी गटांतून निवडा। बघा, या ठिकाणी ए, बी, सी या प्रकारे तिन्ही गटांमध्ये शब्द दिलेले आहे। आपल्याला ए गटामधील शब्दांची योग्य जोडी बी व सी गटातून निवडायची आहे। उत्तर लिहिणार या प्रकारे। ए दिलेला आहे कार्य, बी मध्ये लिहिणार जूल आणि सी मध्ये लिहिणार अर्ग। दुसरा आहे बल, त्याचं बी मधली जोडी आहे न्यूटन आणि सी मध्ये लिहिणार डाइन। पुढचं आहे विस्थापन, बी मध्ये लिहिलं मीटर आणि सी मध्ये लिहिणार सेमी। प्रश्न क्रमांक 4, तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी येतो। त्याने एका गिरकीत कापलेले एकूण अंतर व त्याचे विस्थापन यांबाबत स्पष्टीकरण द्या। उत्तर लिहिणार या प्रकारे। जर एक पक्षी गिरकी घेऊन पुन्हा त्याच जागी येतो म्हणजे तो वक्र मार्गाने फिरून पुन्हा त्याच जागी येतो। त्याने गिरकीत कापलेले त्याचे अंतर हे त्याच्या वक्र मार्गाच्या लांबी इतके होय। पक्षाचे बसलेल्या जागेपासून पुन्हा त्याच जागी येणे म्हणजे त्याचे विस्थापन 0 होय। पुढचा प्रश्न आहे बल, कार्य, विस्थापन, वेग, त्वरण, अंतर या विविध संकल्पना तुमच्या शब्दात दैनंदिन जीवनातील उदाहरणासह स्पष्ट करा। आपल्या दैनंदिन जीवनातल्या अनेक क्रिया आपण बल वापरून करतो। उदाहरणार्थ सामान उचलणे, वाहन ढकलणे, वस्तू खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर नेणे इत्यादी। एफ या बलाने केलेले कार्य
F या बलाने केलेले कार्य W बरोबर F गुणेला S, येथे S हे वस्तूचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन होय. बलाचा वापर करून काही अंतर हातगाडी ढकलत नेल्यावर कार्य होते. आपले दप्तर उचलून शाळेत नेणे हेही आपण रोज करीत असलेले कार्य आहे. घरातून शाळेत जाताना ठराविक अंतर कापले जाते. त्यावेळी आपले घर ते शाळा हे विस्थापन होय. त्यावेळी आपण वेग बदलत असतो. वाहन वापरताना देखील आपण ठराविक अंतर ठराविक वेगाने कापत जातो. हे वाहन सामान्यतः एकसमान वेगाने कधीच जात नाही. वाहनाचा वेग वाढवला तर त्वरण धन असते, तर ब्रेक दाबून वेग कमी केल्यास त्वरण ऋण असते. पुढचा प्रश्न आहे, एका सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर एक चेंडू A पासून D कडे घरंगडत जात आहे. त्याची चाल 2 मीटर पर सेकंद इतकी असून B येथे आल्यावर मागील बाजूने C पर्यंत त्याला सतत ढकलले. C पासून D येथे गेल्यावर त्याची चाल 4 मीटर पर सेकंद झाली. B पासून C पर्यंत जाण्यासाठी चेंडूला 2 सेकंद वेळ लागला, तर B व C दरम्यान चेंडूचे किती त्वरण घडले ते सांगा. उत्तर लिहिणार आहोत या प्रकारे. बघा, या प्रकारे ही आकृती आहे. या ठिकाणी चेंडू सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर घरंगळत जात आहे, म्हणजेच त्याला घर्षण बलाचा सामना करावा लागणार नाही. A पासून B पर्यंत जाताना चेंडूची चाल म्हणजे गती 2 सेमी पर सेकंद आहे. B ला त्याचा वेग 2 सेमी प्रति सेकंद असेल. C पासून D पर्यंत जाताना चेंडूवर बल कार्य करीत असल्याने चेंडूची त्या मार्गावरील चाल 4 सेमी पर सेकंद D येथील त्याची चाल असली पाहिजे. या उदाहरणात चेंडूच्या गतीची दिशा प्रत्येक बिंदूपाशी तीच आहे, म्हणजेच एकरेषीय गती आहे. चेंडूच्या वेगाचे परिमाण बरोबर चेंडूची चाल होय. म्हणून B कडून C कडे जाताना होणारी वेगातली वाढ बरोबर 4 सेमी पर सेकंद वजा 2 सेमी पर सेकंद बरोबर दोन्हींची वजाबाकी केली तर उत्तर मिळाले 2 सेमी पर सेकंद. विस्थापनात होणारे त्वरण बरोबर वेगातील बदल भागिला काल बरोबर 2 सेमी पर सेकंद बरोबर 2 सेकंद बरोबर 1 सेमी पर सेकंदचा वर्ग. म्हणून B व C दरम्यान चेंडूचे 1 सेमी पर सेकंद वर्ग इतके त्वरण घडले. प्रश्न क्रमांक 7, खालील उदाहरणे सोडवा. त्यातील एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी 1000 N म्हणजे न्यूटन बल लावले, तरीही मोटार 10 मीटर अंतर चालून थांबली. या ठिकाणी कार्य किती झाले? उत्तर, येथे बल व विस्थापन यांच्या दिशा परस्पर विरुद्ध आहे, म्हणजेच F आहे 1000 न्यूटन आणि S दिलेला आहे वजा 10 मीटर. W बरोबर F गुणेला S, दोन्ही संख्यांचा गुणाकार जर केला तर या ठिकाणी आपल्याला वजा 10,000 जूल एवढे आपल्याला या ठिकाणी F ची किंमत मिळालेली आहे, म्हणजे बलाची किंमत मिळालेली आहे. दुसरं उदाहरण आहे, 20 किलोग्रॅम वस्तुमानाची गाडी सपाट व गुळगुळीत रस्त्यावरून 2 न्यूटन इतके बल लावल्यावर 50 मीटर सरळ रेषेत गेली, तेव्हा बलाने किती कार्य केले? उत्तर, या ठिकाणी बल दिलेला आहे F आहे 2 न्यूटन, विस्थापन दिलेले आहे 50 मीटर, बलाने केलेले कार्य W बरोबर F गुणेला S, दोन्ही संख्यांचा गुणाकार केला तर W ची किंमत मिळाली आपल्याला 100 जूल किंवा 100 जूल. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक 7 गती बल व कार्य या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.